आज आपण बेसनाचे दाणेदार आणि मऊ मऊ लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण अंदाजे अर्धा किलो बेसन पीठ कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. 2 वाटी बेसन पीठ इथं मी घेतलेलं आहे. ह्या 2 वाट्यांचं प्रमाण बरोबर अर्धा किलोमध्ये येते. त्यामुळे तुम्ही एकदम अर्धा किलो बेसन पीठ घेतले तरी सुद्धा चालेल आणि वाटीच्या अंदाजानुसार अशा पद्धतीने घेऊ शकता. नंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तूप टाकायचे आहे. इथं मी थोडं थोडं करून तूप टाकत आहे. एकदम जास्त तूप नाही टाकत, जशी जशी गरज पडेल तसं तसं तूप आपण इथं टाकत आहोत. आता बारीक गॅसवरती आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. आणि जसं जसं बेसन पीठ कोरडं होत जाईल तसं तसं त्यामध्ये आपल्याला तूप टाकत राहायचं आहे आणि ते सतत मिक्स करत राहायचं आहे. एकदम परफेक्ट अर्धा किलोचं प्रमाण इथं मी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने आणि अशाच प्रमाणामध्ये लाडू बनवा. त्यामुळे जरासुद्धा बिघडणार नाहीत आणि जरासुद्धा चुकणार नाहीत. बारीक गॅसवरती आपल्याला बेसन पीठ असं सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर बेसन पीठ खाली लागेल आणि लाडूंचा रंग बदलेल, चव बदलेल. त्यामुळे ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. दहा ते 15 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती बेसन पीठ हलवत राहायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे भाजले जाईल. आता आपण त्यामध्ये अजून थोडं तूप टाकून घेऊ. वाटीच्या प्रमाणामध्ये जवळजवळ पाऊण वाटी आपल्याला तूप इथे लागेल. मोठी पाऊण वाटी, ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं आहे तीच पाऊण वाटी आपल्याला इथे तूप लागेल. हे पाऊण वाटी तूप तुम्ही एकदम टाकले तरी सुद्धा चालेल आणि असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं करून जरी टाकलं तरीही चालेल. बेसन पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं. त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत, त्याच्या गाठी मोडायच्या. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बेसनाचे लाडू बनवून बघा. शेवटपर्यंत मऊच राहतील, जरासुद्धा बिघडणार नाहीत आणि तोंडात टाकताच विरघळतील. एकदम पेढ्यासारखे मऊसूत होतील लाडू. दहा ते 15 मिनिट बेसन पीठ आपल्याला असंच परतत राहायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर बेसन पिठाला तूप सुटेल आणि ते आपोआप ओलं होईल, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध वगैरे टाकायची गरज नाही पडणार. दिवाळीच्या फराळामध्ये जसे भाकरीचे, पुरीचे लाडू बनवले जातात त्या पद्धतीने जर तुम्हाला लाडू बनवता येत नसतील तर तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने लाडू बनवू शकता. आता आपण बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे ते जास्त कोरडं होणार नाही, त्याला ओलसरपणा राहील आणि त्याची अशी दाणेदार टेस्ट येईल लाडू खाताना. आता आपण बेसन पिठामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकून घेऊ. पिठी साखर जर नसेल तर तुम्ही साधी साखरसुद्धा मिक्सरला बारीक करून टाकू शकता आणि हे असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. साखर बेसन पिठामध्ये पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला असं मिक्स करता येत नसेल, व्यवस्थित मिक्स होत नसेल तर एक मिनिटामध्ये मिक्सरला याचा गरका मारून घ्या. त्यामध्ये पटकन मिक्स पण होईल आणि लवकर मिळूनसुद्धा येईल. जर तुमच्याकडं असं मिक्स करायला वेळ नसेल आणि तुम्हाला जर असं मिक्स करता येत नसेल तर पटकन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्या, म्हणजे बेसन पीठ आणि साखर मिक्स होईल. आता आपलं बेसन पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे, तर ते आपण एका ताटामध्ये घेऊ
आणि असे लाडू वळून घेऊ. बेसन पीठ थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि लाडू आपल्याला छोटे छोटेच बनवून घ्यायचे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि वळायलाही सोपे जातात. लाडूवरती तुम्ही काजू, बदाम, मनुकेसुद्धा लावू शकता, पण मी तर फक्त बेसन पीठच घेतलेलं आहे. यामध्ये दुसरा कोणताच सुकामेवा घेतलेला नाही. आता आपला लाडू वळून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला लाडू किती छान आणि गोलाकार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लाडू बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा.